kiss on your head. And yes, I do know what they say. The lovers aren't supposed to be this great, but you just believe me. You're not here alone. Others found a way to say things. Just let me find my own. Once back in the day, remember the words that I said. I ain't taking them away. And through the night, the stars rays past a window where we leaned on. I swear they ain't the last. Oh, and yes, I do know what they say. The lovers aren't supposed to be this great, but you just believe me. You're not here alone. Others found a way to say things. Just let me find my own. ओके cool. He did what he could do best. येस. सो आता नॉर्मली मी इंट्रो नंतर घेतो पॉडकास्टचा, पण आता जरा आज सगळंच नवीन गोष्टी ट्राय करतोय. पहिल्यांदा एवढा फॅन्सी माईक आणलाय कुठल्या तरी गेस्टला, म्हणजे आज नाही का एव्हरी दिसायला पण वेगळाच आहे का असा थोडा हो तेच टोपा असा. आमच्या स्पेशल गेस्टसाठी स्पेशल माईक. आणि दर पॉडकास्टला काही ना काहीतरी गोष्टी अपग्रेड करायचं असं आपण ठरवलेलं. सो आय थिंक हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अपग्रेड असावा Yeah. की Even- बिचाऱ्या गेस्टला सुद्धा हातात धरून 3 तास बसून नाही राहायला इवन लागत द आहे. लेन्स ब्रो, तुझी जी तुझ्या कॅमेरा लावलेली ती लेन्स आहे Yeah. ती पण सुंदर आहे. खरं तर आय गेस कवट्या तुझं लक्ष नव्हतं, आधीच्या पॉडकास्टला पण आपण एकदा वापरली लेन्स, कुठलं No. ही पण नव्हती तेव्हा ना तू ती? नव्हता बसलास. या कृष्णा आणि सोहिराच्या हा तेच podcastला. कृष्णावरती होती ना. या. बट आज मी आणि कवट्या आम्ही आप्पाबरोबर बसलो आहे. रोहन हा माझा शाळेतला मित्र आहे. Yes. ॲक्च्युली आता मित्र झाला आहे पण शाळेत होता. आणि अक्वेंटन्स बोलू शकतोस, जस्ट सिनियर. शाळेत Senior. जस्ट सिनियर Just a तेव्हा senior, yeah. आता मित्र झाला आहे. आणि या सो आप्पा भावा कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. सुरुवातीला तुझ्या म्हणालास की दर पॉडकास्ट एपिसोडला वी आर ट्राईंग टू अपग्रेड समथिंग. हां. त्या मला वाटलं युअर टॉकिंग अबाउट मी. ठीक आहे म्हणजे आपण तुला असं म्हणून आपण- छान वाटणार असेल तर माझं तेच म्हणणं होतं. मी माईक साठी धन्यवाद. Yeah, हात- yeah. हात वापरावे लागत नाही तुमच्या. कॉफी पी निवांत. येस. आणि तुझं पण असं स्वप्न होतं ना कोणीतरी तुला बोलवावं आणि असं पॉडकास्ट सेटअप. हो म्हणजे मी बरेच ऐकतो, त्यामुळे मला असं वाटतं की व्हॉट इफ गिव्हन अ चान्स काय करता येईल. अ व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन. सर्वात जास्त आवडता इंडियन पॉडकास्टर कोण आहे? आय डू नॉट लिसन टू एनी इंडियन पॉडकास्ट. ओके. गुड. मला वाटलं बिअर बाय द थिंग इज की मला खूप लोकांनी सांगितलं नेहमी की तू खूप बडबड करतोस, कंटिन्युअसली बोलत राहतोस, जेव्हा गरज नसते तेव्हा पण बोलत असतोस. लोकांनी मला सांगितलं वीट येतो तुझं बोलणं ऐकून ऐकून.
तर म्हटलं कधीतरी लेट्स पुट इट टू सम गुड यूज, लेट्स हा. सी हाऊ आय कॅन डू इट वेन आय रिअली वॉन्ट टू टॉक, आय नीड टू टॉक, लेट्स सी हाऊ इट गोज. म्हणजे आता तुला प्लॅटफॉर्मच मिळाला की आता बोल, आता 2 तास थांबूच नको, आता आता बोल. तुला कोणी काही बोलणार नाही, यू जस्ट स्टार्ट. या बट एक स्पेशल गोष्ट आप्पाची अशी आहे की आम्ही सगळे म्हणजे मी, माझा मित्र काळे जो आज सिनेमॅटोग्राफर आहे, आम्ही सगळे न्यू इंडियाचे आहोत. रील्स बघतोय. हां मस्त कॉफी घेऊन बसलाय. पण आम्ही न्यू इंडियाचे आहोत, पण आमचं न्यू इंडियाबरोबरची जर्नी ही फक्त 10वीपर्यंत होती आणि 10वी नंतर आम्ही हे झालो, जुदा झालो न्यू इंडियापासनं. पण आप्पा यांनी 11th and 12th पण न्यू इंडियामधनं केलेलं आहे. आणि मला जेव्हा मी KHSमध्ये ॲडमिशन घेतली तेव्हा मला एकच प्रश्न होता की भाऊ न्यू इंडिया स्कूल ॲज अ ज्युनियर कॉलेज कशी असेल. मला पण हे आता माहिती पण नव्हतं की न्यू इंडिया स्कूलला ज्युनियर कॉलेज आहे. सो बेसिकली मी 9वीत असताना पहिली बॅच 11वी-12वीची येणार असं डिक्लेअर केलं होतं. ओके. सो पण ते थोडं डिले झालं. सो मी 10वीत गेल्यानंतर ती बॅच तेव्हा आली पहिली 11वीची, आणि तेव्हा सांगितलं होतं बरंच काय की आर्ट्स आणि सायन्स पण इंट्रोड्यूस करू आम्ही. सो त्यांनी फक्त सायन्स इंट्रोड्यूस केलं, न्यू इंडिया बिईंग द वियर्ड स्कूल. आर्ट्स अँड कॉमर्स काही नाही. नाही म्हणजे दे केप्ट ऑन टेलिंग की दे विल, बट दे डिड नॉट. ओके. आणि मग त्यानंतर आमचा ॲक्च्युली 4 मित्रांचा ग्रुप होता, आणि द फनी स्टोरी इज की आमच्या आईवडिलांनी घेतलेला निर्णय होता की दोघांना स्प्लिट करू. सो आम्ही दोघं 2 डोकी न्यू इंडियाला आणि 2 टाळकी जोगला अशी ॲडमिशन घेतली होती. जोगला कोण होतं रे? आईबाबांनी कट रचला रे. हो. आणि द थिंग वॉज की द प्रिन्सिपल सीम्ड टू लाईक मी ॲट दॅट टाइम. ओके. आणि शी ज्युनियर काइंड ऑफ कॉलेजचे. नाही. सो तेव्हा हायस्कूलची प्रिन्सिपल वॉज द प्रिन्सिपल फॉर ज्युनियर अच्छा. कॉलेज. This is बिकॉज different. तू आवडायचा म्हणजे कोणीतरी आवडायचं. नो द Which थिंग type वॉज of professor was she? शी वॉजंट अ टीचर. म्हणजे तिने मला तिने ॲक्च्युली एकदा बायोलॉजी शिकवलं, एक चॅप्टर शिकवलं यायची ती बाई, आणि मला माहीत नाही का यायची, एकदम ऑकवर्ड सायलन्स करून क्लासमधून निघून जायची. बट द थिंग इज शी वॉज अ व्हेरी वियर्ड लेडी, बट अ गुड वन. म्हणजे नाव दॅट आय एम सेइंग दिस आउट पब्लिकली, आय थिंक आय शुड से अ फ्यू गुड थिंग्स अबाउट हर, बट आय डोंट फील लाईक. म्हणजे आम्ही सगळे घाबरायचो त्यांना, डेंजरवाल्या होत्या का त्या एकदम? डेंजर आल्या होत्या. बट आय थिंक नाव वी थँक त्यांनी केलेल्या गोष्टी. Yes. हे सगळ्यांच्या स्कूलमध्ये असतात. एक अशी टीचर असतात ज्या एकदम दिसायला डेंजर, वागायला पण डेंजर, बट इफ यू मीट हर आउटसाइड ऑफ स्कूल किंवा असं कुठे वेगळीकडे ना, यू नो भाई सॉफ्ट हार्टेड वुमन दिस इज, एकदम yeah. चिल, एकदम काही प्रॉब्लेम नाहीये. सो द पॉईंट वॉज की त्यांनी तेव्हा एक मोठी मीटिंग झाली होती, द PTA मीटिंग्स दॅट युजली टेक प्लेस शाळेच्या. तो अजेंडा सोडून त्या वर्षी एक मीटिंग झाली होती टू प्रमोट द ज्युनियर कॉलेज. आणि Okay. तेव्हा त्या मीटिंग नंतर आय डोंट नो, माझे आई वडील त्यांना भेटायला गेले होते की त्या माझ्या आई वडिलांना भेटायला आल्या, आय हॅव नो आयडिया. बट सो बेसिकली ऑल द पेरेंट्स वर गिवन सॉर्ट ऑफ अ कॅम्पस टूर अबाउट द एंटायर ज्युनियर कॉलेज, की कुठे कसं असणार ते. ओके. आणि तेव्हा समहाऊ शी मॅनेज टू कन्व्हिन्स माय पेरेंट्स की इथेच 11वी-12वी केलं बरं राहील मुलांनी. हम्म. आणि तेव्हा तो ट्रेंड होता ना की जोगला ॲडमिशन घ्या, KHSला ॲडमिशन घ्या, जस्ट बिकॉज अटेंडन्स कमी करावं लागेल. बरोबर. आणि तुम्ही बाय द वे, external classes लावू शकता. माइंड मी सायन्स करायचं होतं, IIT साठी प्रेप करायचं होतं. Oh. त्यामुळे JEEचे क्लासेस लावले होते. सो वी बरं. वॉन्टेड समथिंग विथ जिथे अटेंडन्सचा जरा इश्यू नसेल. Yeah. Yeah. आणि जोगमध्ये तर काय ॲडमिशन मिळणार नव्हती, कारण की 86% मार्क होते. 92च्या वरती जोग जोगचा कट ऑफ काय होता? 86% खरं तर खूप छान आहेत, पण जोग वेन इट कम्स टू म्हणजे मी 11वी-12वी माझ्या एवढं 12वी इलीट कॉलेज समजायचं म्हणजे नसतं ना. मी 10वीच्या किती 75% वरती मी जोग, पण मला इनहाऊस होता हा, म्हणा, मग. in-house कोटा होता आणि माझा. तुझ्यासारख्याच लोकांचा आम्हाला राग यायचा की जे आणि मी सोडून दिलं. in-house वर मस्त घेतात आणि मी 11वीत सोडून दिलं. हो, कसलं आहे बघ की. हां, तर मग सो मी तिकडे घेतली ॲडमिशन. हम्म. आणि सो बेसिकली समर जसं म्हणाला की दॅट इज द वन वियर्ड थिंग अबाउट मी, की मॅक्झिमम लोकांनी न्यू इंडिया 10वीपर्यंत केली आहे. आणि त्याच्यानंतर पुढे वेगळीकडे गेले. हां, बट माझं असं आहे की नॉट जस्ट 10वीपर्यंत केली आहे, मी ज्युनियरपासून 12वीपर्यंत न्यू इंडियाला होतो. लॉंग म्हणजे असं पण नाही की पहिलीपासून 12वीपर्यंत, ज्युनियरपासून 12वीपर्यंत तू सगळे चेंजेस बघितलेत स्कूल्स मधले, जेन्युइनली. आणि सर्वात जास्त वेळ घालवलाय भाऊंनी न्यू इंडियावर. खरंच. आणि दुसरी गोष्ट अशी होती की ठीक आहे, ज्युनियर आणि सिनियर हे 2 वर्ष आपण काहीतरी लहान मुलांसारखे आजारी पडलो वगैरे म्हणून आपण शाळा मिस करतो वगैरे वगैरे. पण अजून एक, दिस इज अ वियर्डेस्ट फॅक्ट अबाउट मी. आणि सो मी 1ली ते 9वी एकही दिवस शाळा बुडवली नाही आहे.
कसं एकही दिवस नाही. आय म्हणजे हॅव तुला I every have a वर्षाचे- certificate and an Oh. award which states that this guy has not missed school for a decade. Our school gave this award to 2 people. It was me and अजून एक मित्र होता जवळचा, त्याला मिळालं. त्यांनी ऍक्च्युली 10वीत पण ते कंटिन्यू केलं. सो त्याला ही गॉट इट फॉर अ लॉंगर टाइम. म्हणजे मला 9 वर्षाचं मिळालं, त्याला 10 वर्षाचं मिळालं. काहीही म्हणजे बाबा. फुल इयर फुल अटेंडन्स अवॉर्ड असायचं. हो आठवतंय इट मला. वॉजंट फुल इयर फुल अटेंडन्स एनिमोर. इट वॉज फॉर अस इट बिकेम अ डेकेड लॉंग थिंग. वी नेव्हर हा मिस. दुसऱ्या मुलाचं नाव काय होतं? रुचिन श्रॉफ. ओ Yeah. ऑल्सो माझं एक स्वतःची एक पर्सनल हे मेमरी आहे विथ फुल इयर फुल अटेंडन्स. मला 1ली ते 7वी नाही का 1ली ते 6वी मला एकही असं गोल्ड मेडल किंवा कुठलं ट्रॉफी किंवा काही मिळालं नव्हतं बरं का शाळेमध्ये. आणि ना म्हणजे स्पोर्ट्समध्ये वगैरे पण सिल्वर मेडल वगैरे होते 1-2 वगैरे. आणि मग मला ना ते 6वी का 7वीमध्ये असं सगळ्या लोकांना आसपासच्या पण असं झालं की यार मला पण एक ट्रॉफी पाहिजे. आणि मग मी बघत होतो कुठले हे असतील अवॉर्ड्स असतील. आणि मला दिसलं बेस्ट बिहेवियर वगैरे तर नाही नसतं मिळत. हे अकॅडमिक्स Academic excellence award अकॅडमिक असायचा एक्सलन्स वगैरे जे आपल्याला मिळणारच नाही त्यांच्यासाठी जायचं म्हणजे बघायचंच फंदात नाही. नाही पडायचं. म्हटलं इझिएस्ट आपल्याला मिळायला जर ठरवलं तर करू शकतोय कुठलं आहे. मी म्हटलं मग मी बघितलं फुल इयर फुल अटेंडन्स आहे. 7वीचं अख्खं वर्ष मी ठरवून किती पण बरं नसेल तरी एव्हरीडे शाळेला गेलो आणि फायनली मला 7वीच्या एंडला फुल इयर फुल अटेंडन्सची ट्रॉफी मिळाली. फायनली तेव्हा शाळेतली एक ट्रॉफी माझ्याकडे ती फुल इयर फुल Achievement अटेंडन्सची. unlocked. येस. पण आपण आता नाव दॅट वी लुक बॅक असं नाही वाटत का की तेव्हा एक चान्स होता थोडे अवॉर्ड्स घ्यायचा, थोडे मेडल्स घ्यायचा. आणि आता असं आता आपण वाटतं आपल्या की- करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा बघतो तेव्हा असं नाही वाटत की आपला रेझ्युमे ब्लँक आहे. देर इज नथिंग टू राईट अबाउट अचीवमेंट्स. वेअर डू यू स्टार्ट? आता असं वाटतं की तेव्हा जर का थोडे कष्ट घेतले असते तर आता असं नसतं झालं की यार का नाही केलं. आय थिंक आणि ज्या लोकांना शाळेतनं असं अचीवमेंट्स आणि थोडं थोडं इकडून तिकडून प्रेज मिळायची सवय आहे ना त्यांनी कॉन्फिडन्स खूप बिल्डअप होतो. हो वेन इट कम्स Yes. टू असं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा आता कॉलेजेस वगैरे जेव्हा आपण चूज करतोय तेव्हा म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारच्या कॉलेजेसला अप्लाय करणार आहात त्याचा कॉन्फिडन्ससुद्धा Yeah. खरं तर येतो तो शाळेच्या डेजमधनं. की आता जी पोरं शाळेमध्ये फोडायची त्यांना असं आयव्ही लीगसाठी वगैरे एम करायला काहीच भीती वाटत नाही. आपल्याला असं पहिला विचार येतो यार मला मिळणार आहे का, जाऊ दे मी Exactly. मला जे जमणार आहे त्याच्यासाठी try आय फील लाईक इट स्पीक्स मोर अबाउट युअर कॅरेक्टर इनडिरेक्टली. आय मीन थिंक अबाउट इट ना. जर तू 1ली ते 10वी चल फॉर दॅट मॅटर प्रायमरी स्कूल इवन इफ यू वुड हॅव कॉन्सन्ट्रेटेड अ बिट ऑन स्टडीज जे आपण आय डोंट फील लाईक की आपल्यापैकी कोणीच इथे टॉपर्स होते. No. Like, नाही मी तरी कधीच नव्हतो. नाही मी पण नव्हतो. सो हां सो वॉट आय वॉन्ट टू से इज की बेसिकली तेव्हा जर आपण ते केलं असतं एक कन्सिस्टन्सी जर दिसली असती. आता वॉट एव्हर यू आर डुईंग इन लाईफ यू आर गुड ॲट इट. कवट्या जे काय करतोय ही इज गुड ॲट इट. मी जे काय करतो आय एम सॅटिस्फाईड. बट नाव वेन यू राईट इट ऑल डाऊन ऑन वन पीस ऑफ पेपर कॉल्ड रेझ्युमे आणि त्यात कन्सिस्टन्सी शून्य आहे की 1ली ते 10वी हा मुलगा रोज यायचा कॉलेज शाळेला रोज यायचा हा मुलगा पण अकॅडमिक्स व्हेरी ॲव्हरेज. मग उपयोग काय येऊन करायचा तरी काय? बेसिकली दिस गाय जस्ट वॉन्टेड टू शो ऑफ की ही कॅन कम टू द स्कूल. आय मीन एक्झॅक्टली. सो बट कन्सिस्टन्सी क्वेश्चन होते रे. बट म्हणजे इवन दो आपण मित्र म्हणजे आपण एवढे बोलायचो नाही शाळेत दोघं तरी आय डोंट रिमेंबर यू ॲज अ ॲव्हरेज स्टुडंट शाळेमधला. म्हणजे आय हॅव सीन यू डिबेट्समध्ये किंवा सायन्सचे जे आपले हे व्हायचे Fairs व्हायचे. फेअर्स किंवा इव्हेंट्स व्हायचे. आय ऑलवेज सीन यू ऑन द स्टेज. सो आय डोंट थिंक यू वर अ ॲव्हरेज स्टुडंट. सो शाळेत येऊन हा पोरगा करायचा काय याचा आय डोंट थिंक तुला प्रश्न पडायला पाहिजे. बिकॉज मी स्वतः बघितलंय तुला बऱ्याच गोष्टी It was असं रेड की- हाऊसचा रिप्रेझेंटेटिव्ह डिबेटमध्ये वगैरे. हा डिबेटमध्ये हो. हम्म. आय डिड नॉट गेट एनी अदर चान्सेस टू represent माय हाऊस एक्सेप्ट फॉर डिबेट्स अँड एलोक्युशन्स. हम्म. आणि दॅट टू मला ॲक्च्युली स्पोर्ट्समध्ये वगैरे लहानपणापासूनच आवड होती. पण इफ यू गाईज हॅव नोटिस्ड शाळेमध्ये लहानपणापासून एक सर्टन पॉलिटिक्स चालतं जे हां it goes around basically like there's always this group of kids who's incredibly famous, and if there are 5 guys in the group and 4 guys are good at playing a certain sport, the 5th guy gets a seat automatically. I mean, Yes. Agreed. whether he deserves it or not. No, yes, that agreed. is the reason why I was kicked out of inter-school football trials. मला आठवत आहे मी सो बेसिकली मी पहिली गोष्ट मी इंटर स्कूल क्रिकेट टीममध्ये होतो आणि Yeah. मला अजूनही आठवत आहे की माझं क्रिकेटचं सिलेक्शन झालं. सो
आपलं ग्राउंड, आमचं ग्राउंड कसं होतं, देवर 3 स्टेजेस. एक वरचा मजला होता, बरोबर. स्केटिंग रिंग होती, मध्ये बास्केटबॉल कोर्ट होता, आणि मग परत एक मातीचं ग्राउंड होतं खाली. हम्म. तर मग वरती क्रिकेटचे मॅचेसचे ट्रायल्स झाले, ओके. सिमेंटच्या बीचवरती बॉलिंग वगैरे, आणि मी त्याच्यात सिलेक्ट होणार की नाही माहित नव्हतं. सर म्हणाले होते की 2 तासानंतर येऊन सांगू आम्ही तुम्हाला. ओके. म्हटलं ठीक आहे. आणि खालती बघितलं तर खालती फुटबॉलचे ट्रायल्स चालू होते. म्हटलं आपल्याला हे पण आवडतं, हम्म. आपण तिकडे पण जाऊ. हम्म. आणि आय जेन्युइनली रिमेंबर मी अँड अनदर गाय वर द लास्ट रिमेनिंग. देयर वॉज 1 पोझिशन रिमेनिंग ऑन द टीम, आणि आम्हाला दोघांना बाजूला उभं केलं होतं. आणि आय हॅड नो फ्रेंड्स ऑन द टीम. दॅट गाय डिड. आणि सो नो लाईक त्याच्याबद्दल काही चुकीचं नाही. तो खरंच चांगला खेळतो, असं नाही. म्हणजे तो जेन्युइनली तेव्हा माझ्यापेक्षा थोडा चांगला खेळायचा, असं मी ऍक्सेप्ट करी नाही. पण त्या मोमेंटला ते कारण होतं की त्याचे मित्र होते. ही इज अ बेटर प्लेअर दॅन मी. बट त्या मिनिटाला, त्या क्षणाला जेव्हा ते झालं ना, त्याच्याकडे तो एक ऍडव्हान्टेज आला. मला जेव्हा ते तिकडे. दोघांचे डोळे असे कनेक्ट होताना दिसले, आणि तो आतला प्लेअर सरांना म्हणाला की सर हा बेटर खेळेल. आय वॉज लाईक या ओके, कुडा बुडा शुडा. बघितलंय, मी पण बघितलंय हे होताना शाळेमध्ये. सगळ्या शाळांचे आपले आपले पॉलिटिक्स असतात. हां. टीचर मध्ये असू दे, नाहीतर स्टुडंट मध्ये असू दे, पण असतात. या आणि सो स्पोर्ट्सबद्दल आपण बोलतोच आहे, तर तू मला त्या दिवशी म्हणजे ऐकण्यात आलं आहे की तुझी रिलेशनशिप विथ सोलारिस आणि सगळे तिकडचे स्पोर्ट्स, मला म्हणजे त्याच्याबद्दल सांग. म्हणजे इज इट बिकॉज तुला त्या दिवशी त्या टीम मध्ये घेतलं नाही म्हणून तू जर डायरेक्ट तू डायरेक्ट स्क्रू हे झाला त्याचा. या बट इंटरेस्टिंग तुझी काहीतरी रिलेशनशिप आहे सोलारिस, So, त्याच्याबद्दल सांग मला. ओके, द स्टोरी बिगॅन विथ, आम्ही ॲक्च्युली US ला मूव्ह झालो होतो 2004 मध्ये. आय वॉज 3. आणि 2005 मध्ये ड्यू टू सम रिझन्स, किंवा बाबांचं चॉईस असेल, व्हॉट एव्हर कम, तेव्हा काय कळायचं रे, कारण तेव्हा कळली नाही, मी अजूनही विचारलेली नाही. म्हणजे आता त्या गोष्टीला इतकी वर्ष होऊन गेली, विचारून करणार तरी काय? कायच आहे, हो ना. सो आम्ही आलो परत, आणि आय रिमेंबर माय पेरेंट्स टेलिंग मी की द फर्स्ट थिंग वी डिड वेन वी गॉट बॅक इज आपण सोलारिसची मेंबरशिप घेतली, क्लब मेंबरशिप. आणि बाय द वे, आता जेव्हा लोकांना मी सांगतो की मी क्लब मेंबर सोलारिसचा, लोकांना वाटतं की बापरे हा खूप श्रीमंत आहे, केवढा पैसा भरला असेल. आहेच आहे भाऊ. द थिंग इज, तेव्हा इट वॉज व्हेरी मच अफोर्डेबल. नाव इट इज नॉट. नाव इट इज वे आउट ऑफ द लीग. सो एनिवे, सो तेव्हा मी सोलारिसची मेंबरशिप घेतली, बिकॉज US वरनं मुलगा आलाय, एकटा नको पडायला, मित्र कसे बनवणार, एंटायर एन्व्हायरमेंटची ती भीती असते घरच्यांना. सो मग तेव्हा आय स्टार्टेड विथ, द फर्स्ट स्पोर्ट आय स्टार्टेड विथ वॉज स्केटिंग आणि स्विमिंग. आणि स्केटिंग मी खूप आवडीने करायचो. आय डिड द बिगिनर्स, द क्वाड्स, आणि मग ते इनलाईन जायचे बघ. आणि ते इनलाईन्स मध्ये पण 2 प्रकार असायचे, एक एकदम फॅन्सी इनलाईन्स असायचे, आणि एक एकदम बिगिनर्स वाले, त्याला असा मोठा शूज बूट्स सारखा असायचा, त्याला इथपर्यंत मागे असायचे. ब्रेक असायचा, ओ, असं पाय ठेवला की ते लागायचे. आणि द वर्स्ट पार्ट वॉज इनलाईन्स आर शिट एक्सपेन्सिव्ह. ओके. सो आय डिस्कंटिन्यूड स्केटिंग बिकॉज इनलाईन्स आर शिट एक्सपेन्सिव्ह. त्यांचे मेन लाईन कंपनीज अशा कुठल्या आहेत का, ब्रँड? आय हॅव नो आयडिया. बट द थिंग इज, द बॅड थिंग अबाउट स्केट्स, ॲटलीस्ट तेव्हा होता, आय डोंट नो आता काय डेव्हलपमेंट झाली स्पोर्टमध्ये, बट वन्स यू बाय द शू, इट इज फिटेड टू द खालची जी चाकांची चॅसी जी काय असते, वॉट एव्हर, आय डोंट नो व्हॉट दे कॉल इट. तुझा पाय वाढला की तुला नवीन स्केट्स घ्यायला लागणार आहेत, आणि ते खूप महाग असायचे. आणि आय वॉज लाईक 5-6 years old. सो लाईक माय पेरेंट्स वर लाईक ना, हे तर काय परवडत नाही आपल्याला. दरवर्षी. आणि आय फील लाईक इट वॉज अ व्हेरी वाईज डिसिजन, बिकॉज माझ्यासोबत तेव्हा जी मुलं स्केटिंगला यायची ना, ती कोणीच स्केटिंग करत नाही. सो आय थिंक मोस्ट ऑफ द मेड द सेम चॉईस. आणि मग त्यानंतर मी त्याच्यामुळे तू स्केटिंग मधनं झाल्यामुळे बाकीच्या गोष्टी ट्राय पण तुला करायला सो मिळाल्या. इट बिगॅन, त्याचा इट वॉज अ डॉमिनो इफेक्ट. मग त्याच्यानंतर मी टेनिस लावलं, लॉन टेनिस. तर बट नॅचरल खेळता मजा खूप यायची, पण पावसाळ्यात नाही करणार. पावसाळ्यात काय करणार, म्हणून पावसाळ्यात बॅडमिंटन लावलं. आणि उड्या मारताय. पावसाळा संपला की परत टेनिस चालू, असं ते आमचं चालू होतं. आणि बाय द वे, अमिडस्ट ऑल ऑफ दिस, द मोमेंट आय टर्न्ड 5, आम्ही तायक्वांडो लावलं होतं. अरे काय. सो तायक्वांडो चेंज द एंटायर पर्स्पेक्टिव्ह ऑफ माय लाईफ. तायक्वांडो मी पुढे 11 ते 12 वर्ष कंटिन्यू केलं. बाकी सगळे स्पोर्ट्स वर प्लेड ओनली बिकॉज तायक्वांडो, माझ्या सरांनी केला नियम होता की तायक्वांडो हा कंपल्सरी ऑल्टरनेट डे स्पोर्ट पाहिजे, बिकॉज यू गेट अ लॉट ऑफ मसल इम्पॅक्ट. तुझ्या मसल्सला रेस्ट व्हायला, रिकव्हरीला वेळ लागतो. हे आता कळतं जेव्हा आपण सगळे जिमच्या नादाला हळूहळू लागतोय. तेव्हा ही अक्कल नव्हती आपल्याला. तेव्हा आपण सर सांगतायत, घरचे सांगतायत म्हणून आपलं ऐकून लागेल करायचं. बट द थिंग इज, त्याचा खूप फायदा झाला.
मग मी बॅडमिंटन केलं, मी स्क्वॉश खेळलो, टेनिस खेळलो. बेसिकली एव्हरीथिंग दॅट सोलारिस हॅज टू ऑफर एक्सेप्ट फॉर जुडो आणि टेबल टेनिस. टेबल टेनिस नाही, कारण की ते खूप एका अंधारात असं छोट्याशा खालच्या कोपऱ्यातल्या बेसमेंटमध्ये room मध्ये. असायचं हो. आणि मला ते आवडत नाही. मला असं दमट आवडत नाही फार. आणि जुडो नाही, बिकॉज ऑब्व्हियसली ब्रो टायक्वांडो खेळायचं तर यू कॅन प्ले ओनली वन मार्शल आर्ट. आय मीन हा. लॉयल्टी पाहिजे यार असं काहीतरी. खरंच असतं का? नो, देर इज नो सच रूल. बट देर इज नो सच रूल, बट एक Loyalty लॉयल्टी बनते. असते. आणि कसं असतं, देर आर सर्टन मार्शल आर्ट्स विच ॲट अन अर्ली स्टेज यू आर नॉट सपोज टू लर्न टुगेदर. ओके. इवन इफ यू हॅव द ॲबिलिटी ना, एका सर्टन लेवल ऑफ स्किल डेव्हलप झाल्यानंतर यू कॅन डू दॅट. तायक्वांडो हा कम्प्लिटली लोअर बॉडी स्पोर्ट आहे. Okay. There is no punches in taekwondo. There's Oh. no upper body use. There's no chops in taekwondo. Everything is below your waist. ओके. Only kicks. नवीन नंतर आत्ता रूल आला ऑलिम्पिक्समध्ये वगैरे 8 वर्षापूर्वी वगैरे, की यू कॅन गिव्ह 1 punch per block per round. So you have to block a kick to give a punch compulsory. Oh, Otherwise okay. you can't punch the opponent. And that too has to be on the chest. Can't be on the face. Hmm. So पण मग तायक्वांडोनी ओव्हरऑल माझी अशी दिशा बदलली. असं अचानक थोडा बोल्ड झालो, तो मा झाला हम्म. की आपण काहीतरी हटके करतोय. Oh, okay. आय रिमेंबर समर 2 आठवड्यापूर्वी आम्ही बसलेलो आणि मी हेच, आता मी आणि अप्पा काय खूप जुने मित्र नाही आहोत, बट आत्ता जेवढ्या 2-3 वर्ष झाले जेव्हापासून ओळखतोय, तर आय एम ऑल्सो गेटिंग टू नो हिम बेटर ना. तर 2 आठवड्यापूर्वी बसलेलो आणि मला माहिती होतं की मॅन हॅज टू मेनी स्किल्स अँड ही इज वन ऑफ द बेस्ट इन टायक्वांडो. सो मी जस्ट त्याला विचारलं की कुठलं काय, व्हॉट इज युअर लेवल, Okay. यू वॉन्ट टू कंटिन्यू देअर? सो ऑल द क्रेडिट गोज टू माय अकॅडमी अँड माय सर, टू बी व्हेरी ऑनेस्ट. Hmm. बट माझ्याकडे मी ITF, दॅट इज इंडियन तायक्वांडो फेडरेशन, आणि WTF, वर्ल्ड तायक्वांडो फेडरेशन, Okay. दोन्हीनी Thank you for the रेकग्नाइज्ड, clarification. दोन्हीनी रेकग्नाइज्ड तायक्वांडो प्लेअर आहे. Oh. So when I earned my black belt, it was it officially came from Kukiwon, Seoul, which is the capital of Taekwondo, South Korea. So like एकदम ऑथेंटिक लर्निंग्स आहेत माझ्या तायक्वांडोमध्ये. एकदम स्टिरिओटिपिकल जुने जे Oh. पद्धतशीर जे आहेत, हम्म. द ट्रेडिशनल वे ऑफ प्लेइंग दॅट स्पोर्ट, द ट्रेडिशनल वे ऑफ गिव्हिंग Wow. रिस्पेक्ट अकॉर्डिंग टू दॅट स्पोर्ट. पहिली गोष्ट, तायक्वांडो रन्स ऑन रिस्पेक्ट, बाय द वे. Okay. Respect comes first, your power, your skills come second. I think this goes for almost every other sport as well. या Right. But taekwondo मध्ये आम्ही लिटरली मार खायचो if we don't give respect. So ते जास्त उमगलं आम्हाला. तू किती वर्ष खेळलास आणि किती वर्ष train कंटिन्युअसली केलंस? आय ट्रेंड फॉर 9 years. आणि मग 2 वर्ष Nice. थोडा गॅप होत ते झालं. पण आय डेफिनेटली रिग्रेट नॉट कंटिन्युइंग तायक्वांडो. हम्म. आय मीन, आणि- बाय द वे, सॉरी, जस्ट एक ॲड करायचं, माझे सर जे आहेत तायक्वांडोचे, ही इज द वन पर्सन, इफ एव्हर इन लाईफ आय कम अक्रॉस हिम एनिवेअर अँड आय एम डुईंग समथिंग रॉंग, मला जेवढी आई वडिलांना बघून भीती वाटेल ना, त्याच्याहून कदाचित दुप्पट भीती मला त्या माणसाला बघितल्यावर वाटेल. ही इज, एकतर मी आय थिंक कवट्याला फोटो दाखवला त्यांचा, येस. ही इज ह्युमंगस, ही इज इन्सेनली फिट, आणि त्यांची इन जनरल पर्सनॅलिटी. आणि बाय द वे, माइंड यू, मी त्यांच्या तोंडून कधीच प्रेमाचे शब्द ऐकलेले नाही. सो बट अन अमेझिंग गाय. आणि म्हणजे तू कम्पिटिटिव्हली खेळलास? हो, मी बेसिकली माझ्या सरांचा, आता यातले बरेचसे नियम असे जे माझ्या सरांनी डिवाईस केलेले होते, ओके. जे स्पोर्टला खरं तर लागू होत नाहीत, पण एक स्पाइसअप करायला थोडंसं. तर आमचे सर आम्हाला कंपल्सरी सांगायचे की दर 2 बेल्ट एक्झाम्सच्या मध्ये यू शुड हॅव ॲटलिस्ट 1 medal इन एनी कॉम्पिटिशन, कंपल्सरी. Okay. त्याशिवाय मी तुम्हाला एक्झाम देऊच देणार नाही. भारी हा रूल. आणि मग त्यानंतर डिस्ट्रिक्ट चालू झाले. बेसिक तर पहिले इंटर क्लास तायक्वांडो कॉम्पिटिशन्स व्हायच्या, जवळच्या 2-3 अकॅडमीज असायच्या, त्यांच्यात मॅचेस व्हायच्या वगैरे वगैरे. मग डिस्ट्रिक्ट खेळायला लागलो. मग इंटर स्कूलनी ॲक्च्युली जास्त पुश झाला. मग 7वीत असताना मी पहिल्यांदा स्टेट्स पण खेळलो. मला डिस्ट्रिक्टला गोल्ड मिळालं त्या वर्षी. वाव. मग स्टेट्सला गेलो. त्या वर्षी मी स्टेट्सला बेदम मार खाल्ला, निघून आलो. मला तुला एक तेच प्रश्न विचारणार आहे होतं. हां, मला एक continue. प्रश्न आहे की आता
मला आठवतंय, मला तूच व्हिडिओज दाखवलेले सर्टन कंपायलेशन्स. Yes. सो आपण जे व्हिडिओज बघितले, हम्म. इज इट लिटरली लाईक दॅट? काइंड ऑफ इट्स ऍक्च्युअली म्हणजे- वे वर्स दॅन दॅट. म्हणजे एक होता त्याच्यात, एक शॉर्ट होता, मला माहित नाही त्याने कसं तो उडला हवेत आणि फट करून राईट लेग असं जोरात दुसऱ्या डोक्याला तो आउट झाला रे डिरेक्ट. मॅन पास्ट आउट. काय चालू आहे? बट ते जे तू व्हिडिओज बघितलेस दे आर इंटरनॅशनल लेवलचे. सो Okay. रिमेंबर दे आर वेअरिंग एव्हरी सिंगल गार्ड विच इज पॉसिबल. या गम प्रोटेक्शन, पायामध्ये गार्ड्स, ग्लव्स, एव्हरीथिंग. Oh. बट वेन यू प्ले ॲट डिस्ट्रिक्ट लेवल देर आर ओनली सो लाईक चेस्ट गार्ड, हेड गार्ड, आर्म गार्ड्स, शिन गार्ड आणि ग्रोइन गार्ड. दिस इज द बेसिक. हे कंपल्सरी असतात डिस्ट्रिक्ट्सला खेळताना. सो माझा एक एक्सपिरियन्स असा आहे की कसं होतं, व्हेन यू हिट तेव्हा पण इम्पॅक्ट बसतो. मारून 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 पाय तर स्ट्रॉंग झालेले होते आणि यू डोंट चेक द अपोनंट. द रेफरी हॅज टू चेक द अपोनंट की त्यांनी सगळे गार्ड्स व्यवस्थित घातलेत की नाही, रूल्स प्रमाणे चाललंय की नाही चाललंय. सो फॉर एव्हरी लेवल ऑफ द कॉम्पिटिशन, डिस्ट्रिक्ट, स्टेट्स, झोनल्स आणि नॅशनल्स. बाय द वे स्टेट्स नंतर कधीच डायरेक्ट नॅशनल्स नसतात. हे खूप कमी लोकांना माहित नाही. लोक जस्ट अज्युम की स्टेट्स जिंकलं की नॅशनल्स. मध्ये झोनल्स नावाची एक लेवल असते. ओके. वेर यू प्ले फॉर आयदर युअर वेस्ट झोन, ईस्ट झोन, साऊथ झोन, नॉर्थ झोन. ओके. यू रिप्रेझेंट युअर झोन. यू इट्स अ आय तीन थिंक चार states बॅडमिंटन मध्ये सगळीकडे. ऑल स्पोर्ट्स okay. हॅव मध्ये दिस. पण आहे ऑल का? स्पोर्ट्स हॅव दिस. या सो तिकडे द नंबर ऑफ गार्ड्स गो ऑन इन्क्रीजिंग. सो स्टेट्सला गेल्यानंतर यू हॅव टू वेअर गम प्रोटेक्शन. माउथ गार्ड. झोनल्सला गेल्यानंतर एक स्पेशल अगदी म्हणजे शूज म्हणता पण नाही येणार त्याला, खालनं सॉक्स सारखे पातळ पण वरती पॅडिंग असलेले एक शूज येतात. आणि मग नंतर ग्लव्स नॅशनल्सला UFC सारखे जे Proper? फॅन्सी, हो असे अर्धे नकल्सवाले. सुंदर रे. आणि सो ते वाढत जातात. आणि आमचे सर, मला आणि त्यांचा अजून एक स्टुडंट होता, त्यांचा फेवरेट स्टुडंट बाय द वे, ही वॉज जेन्युइन. आय डोंट नो हिज प्लॅन्स चेंज. ही वॉज प्रेपिंग फॉर ऑलिम्पिक्स दिस इयर. तो त्या लेवलचा प्लेअर होता. सो द बेसिकली द गार्ड्स गो ऑन इन्क्रीजिंग आफ्टर एव्हरी राऊंड. आणि मी स्टेट्सला जेव्हा खेळलो सेकंड टाइम 8वीत असताना, तेव्हा माझ्या अपोनंटनी गम प्रोटेक्शन घातलं नव्हतं आणि मला माहीत नव्हतं. इट्स नॉट माय जॉब. पाट्टाचं हेडशॉट. सो माझी एक किक त्याच्या इन्सिजरला बसली आणि माझ्या पायाला त्याच्या दाताचा छाप आहे. चीर आहे. हो, त्याचा दात घुसला. त्याचा दात चिप झाला होता. त्याच आहे का? येस, त्याचा दात चिप झाला होता आणि तो माझ्या पायात होता. बापरे. आय वन द मॅच. बाय द वे ती सेमीफायनल होती. I went to the final. it No, was listen. DQ This is the allowed sad in part. actions. This is the sad part. Okay. He got disqualified. But so did I. Why? मी injured. Bro, माझा पाय फुगला. दात होता माझ्या पायात. Oh. How was I supposed to play? चरम नाही रे याच्यावर So, स्टोरी आहे. ते तर काय. दोघे डिस्क्वालिफाय झाले. याला लागलं छाप So, पडला. दोघात जो- तिसरा आता सगळं विसरा. जो फायनलला गेला त्याला बाय मिळाली. का? अरे, किती useless. त्याला फायनल्सला बाय मिळाली. फुकटची ट्रॉफी तुमच्या दोघांच्या लफड्यामुळे. सो तो एक खूप ट्रॅजिक Basically, एक्सपिरियन्स. you could have just easily won the gold medal in states. मे बी नॉट. यू नेवर नो. नो, त्या वर्षीचा जो अपोनंट होता, आय डाऊट मी जिंकलो असतो. पण समज बहुतेक मला देवाने तुला एकच हे मिनिट करून ठाकूर, वाचवलं. मला एक प्रश्न आहे. म्हणजे हा पॉडकास्ट रिलेटेड नाही, एक टकर अख्खा पार्ट. माझ्या कॉफीमध्ये मुंगी गेली पिऊन काही टाकायची. होत नाही ना? फक्त कसलं ऐक आहे? ना. हो, हे नक्कीच कट कर. सकाळीच केवढे आज joke मारत कांदे होते जेवण फेकून मारायचे वगैरे. प्लॅन चालू होते. बघ की कांदे मुंगी घालते आणि मला मेण कळलं. घातले आणि फेकून मारली. आणि सो मग काय केलंस 10वी नंतर, 11वी-12वी नंतर ॲक्च्युली. ऑल्सो मी तो मगाशी प्रश्न विचारला तुला न्यू इंडियाचा वॉज बिकॉज हाऊ वॉज 11वी-12वी एक्सपिरियन्स इन न्यू इंडिया? कसं कॉलेज आहे? वियर्डली चिल होता. म्हणजे जो अटेंडन्सचा मुद्दा होता तो कव्हर झाला. फार काही अटेंडन्स लागायचं नाही. लॅब एक्झाम्स करू द्यायचे. मेन काय झालं रे की स्ट्रेंथच खूप कमी होती. बिईंग जस्ट द सेकंड इयर ऑफ द ज्युनियर कॉलेज. कॉलेज या. एकच क्लास होता. जस्ट वन डिव्हिजन ओके. ऑफ 32 पीपल. ओके. दॅट्स इट. दॅट्स इट. आणि त्याच्यात सुद्धा 10 मुलं PCB वाले होते, 5 मुलं PCMB वाले होते आणि उरलेले PCM वाले होते. PCM वाले. सो मग खूप ते सॅग्रिगेशन व्हायचं आणि मग टाइम टेबल इतकं स्कॅटर्ड असायचं.
सो मग ते नाही घ्यायचं. सुरुवातीला त्यांनी 1-1.5 महिना पुश केला की तुम्ही या रोज कॉलेजला, बसा, अभ्यास करा, टाइम टेबल दिलाय, अटेंडन्स वगैरे वगैरे. पण मग आफ्टर अ पॉईंट जरा त्या टीचर्सलाच आमच्यावर जरा बहुतेक दया आली आणि ते म्हणाले की काही गरज नाही आहे, तुमचा वेळ वाया जातोय नुसता येऊन. कारण की हे बघ, आधीच 32 मुलांचा क्लास, त्यातली 5च मुलं आली आहेत. कायच होणार आहे. बरं, जेव्हा नवीन ज्युनियर कॉलेज असतं तेव्हा कट ऑफ ठेवायची लायकीच नसते कॉलेज, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अंडरस्टँडेबल. काही इतकी वायफळ मुलं आलेली होती तिकडे अच्छा. की ज्या मुलांना फक्त पास करण्यासाठी कॉलेज हवं होतं. कॉलेज हवंय म्हणून बस. यायचंय. सो अशी सुद्धा मुलं होती ज्यांना ढकललंय बरं का. हे समरराव यावेळेस लय मुंगे आहेत. एव्हरी टाइम नवीन प्राणी. आत्ता आम्ही येस आप्पाने नाही बघितलं कारण तो त्याच्या Back. माईक टेस्टमध्ये Yeah. होता, पण आम्ही लिटरली आत्ता आप्पा एक उंदीर डोंगर कसा चढतो ते बघितलं. तो फायनली ही शोड अप मला, आणि तो एवढा असा कॅमिओ टाईप गेस्ट आहे ना आणि- आमचा, जो दिसत नाही कधीच, तो फायनली दिसला मला आज. मला माहित नाही बट तो असा, मी कसं एक्सप्लेन करू हेच कळत नाही. तो असा चिकटलेला रे असा भिंतीला, आणि असा नक्की असा- उंदराबद्दलच बोलताय ना? अजून कुठला प्राणी होता त्याचा शोध लागलेला नाही या जगात वगैरे, असं काही नाही. एवढं अजून इकडे होणार नाही ठाकूरबरीमध्ये, पण यू नेवर नो, ठाकूरबरीमध्ये काही पण सापडू शकतं. या मॅक्स स्किल्ड होता पण. यू आर सेईंग 11वी 11वी-12वी. लायकी नसते. सो काही मुलं जेन्युनली अशी उगाच आलेली होती. आणि बेसिकली द क्वालिटी टाइम स्पेंट इन दॅट ज्युनियर कॉलेज वॉज ॲक्च्युली नाईस. जे काही शिकवलं गेलं ना ते चांगलं शिकवलं गेलं, बिकॉज दे हॅड टू, त्यांना ना एक इम्प्रेशन बनवायचं पण होतं. एक शाळेची तेव्हा आपल्या इमेज चांगली होती, जी आता अजिबातच नाहीये, हे मला कळत चाललंय हळूहळू. हा, पण युनिफॉर्म वगैरे बघून मला असं होतं की नशीब सुटलो. म्हणजे ती कुठली तरी अगदीच वाटायला लागली आता. या पण पण अदर दॅन दॅट मी काही अजून ऐकलं नाही या शाळेबद्दल. सो बेसिकली तेव्हा आय स्टील रिमेंबर माझ्या केमिस्ट्रीच्या टीचर ज्या होत्या त्या आमच्या क्लास टीचर होत्या, स्नेहल मॅम. शी वॉज अमेझिंग. Yes. म्हणजे मी 4-4, 5-5 दिवस जायचोच नाही कॉलेजला, आणि त्या मला शुक्रवारी स्वतःहून फोन करून सांगायच्या की तुझ्यासाठी सगळ्या नोट्स काढून ठेवायला सांगितलं एका मुलीला, त्या ॲटलिस्ट घेऊन जा. बापरे. सो ॲक्च्युली तू माझा मगाचा प्रश्नच होता ना की तू आवडायचास. सो हे तिकडनं पास ऑन झालं की त्यांना मी आवडायचो हे जेव्हा बाकी टीचर्सला कळलं, तेव्हा मला हा प्रिव्हिलेज मिळाला की ठीक आहे यार, तू नको येऊ, हरकत नाही, आम्ही देऊ तुला. पण तेवढेच एक्सपेक्टेशन्स पण वाढले, जे बाय द वे नंतर मला 12वीत 56% पडले. ठीक आहे. नाही राजा, आय वॉज द प्रिन्सिपल्स फेवरेट स्टुडंट. शी एक्सपेक्टेड मी टू स्कोर वेल अँड सेट अ बेंचमार्क. Brother, you passed. I know people who went for the whole year and are failing. नाही, बट दॅट हॅपन्स. 10वी नंतर 12वीमध्ये सगळ्यांनाच ड्रॉप येतो. सुटलेले मी असतात तर बाई पोरं. जेव्हा 12वी सायन्स म्हणजे 11वी-12वी सायन्ससाठी क्लास लावला, तेव्हा आमचे सर होते, खूप छान सर होते ते. पण त्यांनी पहिल्या ॲक्च्युली चांगले सर होते, पण त्यांनी जो पहिला जो क्लास होता तेव्हा पोरांना जरा You can continue. पहिल्या क्लासला सरांनी पोरांना जरा किती गंभीर आहे 11वी-12वी कम्पेअर्ड टू 10वी हे समजवण्यासाठी ते सगळ्यांना जरा सांगत होते. हेच सगळं सांगत होते की जे आत्तापर्यंत तुम्हाला वाटत असेल 10वीमध्ये तुम्हाला खूप मार्क पडत होते ते नाही आहेत वगैरे, 11वी ॲक्च्युली अवघड आहेत वगैरे. आणि मी काहीतरी बोलत होतो कोणाशी तरी, आणि जरा बहुतेक त्यांना डिस्टर्ब झालं. मी माझ्याकडे बघितलं आणि म्हणले, ठाकूर तुला किती मार्क होते रे 10वीमध्ये? आणि मी म्हटलं आप मेरा टाइम टू शाईन आले. 91 मार्क होते, 91% होते. म्हटले अच्छा. आणि माझं साईडला बघितलं आणि अख्ख्या क्लासला म्हटले, बघा 10वीमध्ये कोणाला पण मार्क पडतात, 12वीमध्ये सगळं चित्र बदलतं. सो आय थिंक सो यू आर दॅट गाय. या ही मेड अन एक्झाम्पल आउट ऑफ मी. वेल, Easily. You पण- gave it to him. पण 11वी-12वीचा जसं तू म्हणालास की सगळ्यांचा एक ड्रॉप होतो किंवा एक सर्टन पेस चेंज होतो, काही लोकांचा बरोबर. वर जातो, काही लोकांचा खालती जातो. त्यात मी एक ऑब्झर्व केलं, माझा सरळ खाली गेला. असा नाही, सरळ खाली Direct drop. डिरेक्ट ड्रॉप. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, आता सगळं झालं, आता त्या गोष्टीला बरेच वर्ष झाले म्हणून निर्लज्जपणे आपण हे बोलू शकतो. पण आई वडिलांचे एक्सपेक्टेशन्स, मित्रांचे एक्सपेक्टेशन्स,
जिथे क्लासेसला जातोय तिकडचे व्हॉट स्वतःचे एक्सपेक्टेशन. हम्म. पहिली गोष्ट मला ते नव्हते. दॅट वॉज द सॅड पार्ट. आणि दुसरी गोष्ट वॉज की मी खूप वाहवत गेलो. म्हणजे ना 11वी-12वी जे एक्सपोजर मिळालं ना मला, काय झालं, शाळाच कंटिन्यू केली मी बेसिकली, ज्युनियर कॉलेज. त्याच्यामुळे मला मेंटली तो ब्लॉकेड पडला की अरे आपल्याला इथे मित्र बनत नाहीत. आय कुड सी ऑल ऑफ माय अदर फ्रेंड्स गोईंग आउट अँड हँगिंग आउट विथ अदर पीपल फ्रॉम अदर स्कूल्स. बिकॉज तू केचसला गेलास, तुला 10-12 नवीन टाळके भेटले असतील. तू जोगला गेलास, पण जरी तू इनहाऊस केलं असेल तरी जोगला बाहेरची इतकी लोक यायची की तुला नवीन लोक भेटली असतील. भेटली. मला ते एक्सपोजर मिळालं नाही असं मला वाटत होतं. का? कारण की 32च पोरं होती, ऑप्शन्स लिमिटेड होते. त्यात पण माइंड यू 15 लोक आपल्याच शाळेतली होती. सो मग मला ते नको वाटायचं. सो म्हणून मी क्लासेसच्या मित्रांसोबत जास्त मजा करा वगैरे वगैरे असं चालू झालं. आणि मग त्यातनं मी इतका सोशल झालो की न कळत माझ्याकडनं खूपच रॅन्डम नेटवर्किंग व्हायला लागलं. की एखाद्या क्लासच्या मित्रासोबत एखाद्या ठिकाणी खायला जातोय आम्ही, ऑल्टरनेट डे क्लास बंक वगैरे करून जिथे कॉफी प्यायला बसतोय, तिकडे बाकीची जी मुलं यायची त्यांच्यासोबत ओळख झाली. बापरे. मग तो मधला मित्र राहायला बाजूलाच, मी त्या तिसऱ्या व्यक्तीसोबत रोज भेटतोय. असं करत 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 खूप रॅन्डम नेटवर्क बिल्ड झालं. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, ते नेटवर्क मला, दॅट इज द वन नेटवर्क आय रिग्रेट माझ्या आयुष्यात. यू रिग्रेट? आय जेन्युइनली डू. ओके. आई बाबा नेहमी सांगायचे की संगत सांभाळून, तुम्हालाही सांगितलं असेल, Yes, मित्र हो. मित्र मित्र जपून निवडा वगैरे वगैरे. पण तेव्हा तो 11वीचा यूथ आणि माझे मित्र the- मी बघणार कोण. हा आणि प्लस ऑन टॉप पासात. ऑफ दॅट तेव्हा नुकतंच शिकलेलो होतो ना आपण, त्यामुळे तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला की आमचे मित्र कसे असतील, कोणी तुम्ही फ्रीडम हवंय. तुम्ही कशावर नाही जज नका करू. हल्ली लोक कसेही एकमेकांना ऍक्सेप्ट करतात, हे असेच आहेत. तुम्हाला माहिती नाही तो कसा आहे, ती कशी आहे. So, असं करत करत मी खूप असे आणि तसे मित्र बनवले. आणि त्यात जरा माझं कॉन्सन्ट्रेशन मेजर हल्लं. आणि तेव्हा 1-2 गोष्टी बदलल्या. पण बाय द वे, तेव्हा ते झालं नसतं तर आज हेही झालं नसतं. बिकॉज तेव्हा त्यामुळे मला काही मुलं भेटली, त्याच्यामुळे आज मी कवटाला भेटलो. पण केवढे रॅन्डमली भेटलेलो, खूपच रॅन्डम. एक्झॅक्टली. सो इट्स अ सिमिलर थिंग ना, की तशाच कुठल्या तरी मधल्या कनेक्शनमुळे आपली ओळख झालेली आहे. बरोबर. आणि ठीक आहे म्हणा, झालं ते झालं, आता कायच करू शकतो. No, but it's true. You need to meet the bad set of people to meet the good set True. of people. मला असं का वाटतं माहिती आहे का, की अप्पा इज दॅट काइंड ऑफ अ पर्सन हु इज टू मच एक्स्ट्रोवर्ट, टू मच. Yeah. आणि वन्स ही स्टार्ट गेटिंग इन टू हिज फ्लो, त्याला माझा आता कॉन्शियस एफर्ट चाललाय टू चूज द पीपल अराउंड मी. फायनली आफ्टर टर्निंग 23 आता तो कष्ट आता मी कष्ट टाकतोय करायचंय. की कोणासमोर काय बोलायचं, कुठे काय करायचं आणि कुठले मित्र निवडायचे ह्याचा फायनली प्रयत्न But I चाललाय. think तुला आता ते कॉन्शियसली करावं पण नाही लागणार, बिकॉज तुझ्याकडे आता एवढीशीच ठरवलेली एनर्जी आहे आणि तू ती आपोआप आय गेस ते होऊनच जाईल आता. की बरोबर. मी म्हणजे हे जे आहेत 2-3 जवळचे, यांच्यावरच मी रोज म्हणजे एवढाच वेळ आहे, एवढीच एनर्जी मी यांच्यावरच घालीन. आता नवीन आय थिंक आता आपण सगळेच त्या स्टेजेसला आलोय की आता वी डोंट असं नाही भाऊ, मला आता एवढं बाहेर किंवा एवढं सोशलाइज नाही व्हायचंय. आय एम डन विथ सोशलायझिंग. आय एम हॅपी विथ वॉट आय हॅव राईट नाव. बरोबर. अजून एक असा, हा मजेशीर किस्सा नाही खरं तर, इट वॉज अ सॅड टाईम. पण 12वी संपत जेव्हा आली तेव्हा तो निर्णय घ्यायची वेळ असते की पुढे काय करायचं आहे. आणि तेव्हा इंजिनिअरिंग करायचं हे ठरवलं. आणि ठरवलं इन द सेन्स काय झालं, सो बेसिकली माझ्या आई दोघंही NTC इंजिनियर्स आहेत, मी पण. पण तेव्हा मी घरच्यांवरती खूप चिडलो. तेव्हा आय वेंट ऑन अ कम्प्लीट रेज मोमेंट अँड आय जस्ट केप्ट ऑन फायटिंग विथ माय पेरेंट्स सेइंग तुम्ही मला फोर्स करताय. ओके. कारण नुकताच 3 इडियट्स बघितला होता, नुकतेच मूवीज बघितले होते. अब्बू नाही म्हणजे तेव्हाच ते असं अर्धवट अक्कल असलेलं वय होतं रे. आणि तेव्हा आम्ही खूप चॅलेंज केला बाबांना की तुम्ही उगाच सांगताय मला, उगाच पुश करताय इकडे, मला नाही करायचं, काहीतरी मला विचारा तरी मला काय करायचं. आणि मग वन फाईन डे माय फादर सॅट मी डाऊन आणि वॉज लाईक टेल मी तुला काय करायचं. आणि आय हॅड नो आन्सर.
पण मी विचार केलाय, मी NTC करतोय, मी NTC करणार आहे. पण मग काय झालं की मी 2 दिवसानंतर गेलो त्यांच्याकडे आणि म्हटलं आपलं काय भारी आहे. 10वीचे मार्क बघितले, 12वीचे बघण्याच्या लायकीचे नव्हते. पण एक कॉन्स्टंट दिसला की इंग्लिश मधले मार्क चांगले आहेत, बोलायला आवडतं आपल्याला, वाचायला आवडतं आपल्याला. म्हटलं आपण इंग्लिशमध्ये घुसू. बाबांना म्हटलं BA इंग्लिश करायचं. 4 दिवस मी आणि बाबांनी FC SP जे कुठले लँग्वेज कोर्सेस ऑफर करणारे कॉलेजेस आहेत आम्ही चक्रा मारल्या. FC ला ऑलमोस्ट ॲडमिशनही घेणार होतो, पण मग तेव्हाच कळलं की JEE जे ॲप्लिकेशन्स केले होते, जे लिस्ट भरली होती इंजिनिअरिंग कॉलेजेसची, त्याचं रिझल्ट लागणार आहे. सो जरा थांबूयात, 2 दिवस कळ काढूयात, नाहीतर काय FC ला मिळणारच होती ॲडमिशन. बिकॉज देर वॉज नो ॲडमिशन प्रोसेस, डायरेक्ट जाऊन ॲडमिशन घ्यायची होती. ओके. सो मग थांबलो आणि तेव्हा जरा विचार केला, मग VIT करू शकतो, आपल्याला VIT मिळू शकतं. आईबाबांच्या गायडन्सनी VIT चूज केलं. एक माझा मामा होता VIT ला, मामा म्हणजे तो लहान आहे वयाने पण नात्यानी मामा, कळतं ते होतं. तर त्याच्याकडनं पण ऐकून होतं की VIT चांगलं आहे वगैरे. आणि ENTC म्हटलं ठीक आहे, अगेन एंटरिंग द सेम पॅच वेअर इट्स बेसिकली नो मॅन्स लँड. ENTC केल्यानंतर मल्टिपल ऑप्शन्स ओपन राहतात, तू काही करू शकतोस. सो म्हटलं ठीक आहे, हे करूया. अँड देन आय गॉट इन टू VIT अँड जेन्युइनली सांगतोय 6 months into VIT I became that guy who went on telling every single junior of mine who was facing the question की काय करू पुढे आयुष्यात. I kept on telling every single person, go and talk to your parents. Like don't fight with them. फालतूचं रेसिस्ट करू नका. उगाच एक कुठली तरी नवीन गोष्ट ऐकली आहे, हे करायचं म्हणून हे करायला असं नका करू. म्हणजे तेव्हा मला ही अक्कल आली जेन्युइनली की आपल्या आईवडील आपल्याला कधीच काहीतरी चुकीचं करायला फोर्स करणार नाहीत. ह्याचं प्रिव्हिलेज आपल्याला आहे. अरे ठीक आहे, आय डू नो की जगात अशी लोक आहेत ज्यांच्या घरच्यांनी त्यांना फोर्स केला असेल वगैरे, पण आय फील लाईक द सराउंडिंग्स दॅट वी आर इन, इवन तुझ्या घरचं एन्व्हायरमेंट, बाकी सगळे मित्र आपले, आय डोंट थिंक कोणालाच फोर्स केले गेले जे ते आत्ता करतात. बरोबर. इट्स जस्ट की आपण रिझनेबल पाहिजे सांगताना की आपल्याला बेसिकली आई वडिलांनी सांगितलेली कारणं आणि सांगितलेले फायदे आणि तोटे हे आयुष्यात कधी ना काहीतरी कळतातच. बरोबर. सो ते बेटर, इधर रिग्रेट्स सूनर द बेटर, इधर रिग्रेट्स मध्ये कळतात, नाहीतर चांगलंच काहीतरी होतं. सो मला तुला बोललेलं काही बाबा हॉटेल मॅनेजमेंट करू नको म्हणून, हे मला पण ऍक्च्युली जाणून घ्यायचंय. माईक काढीन आणि फेकून मारीन. नो जेन्युइन क्वेश्चन. व्हॉट वॉज युअर आई बाबांचं मत काय होतं अबाउट हॉटेल मॅनेजमेंट? हे बघ, हे उत्तर देताना दादाचं करिअर डोळ्यासमोर आण, बाबांचं आण. नाही, कारण सांगतो. सो माझं जे हे होतं, सो आय वॉज फॉन्ड ऑफ हॉटेल इंडस्ट्री फ्रॉम 8th standard. ओके. पण तेव्हा आवड काय होती की नो 8वीतल्या मुलाला कसं कळतं, बट नॉट मास्टर शेफ, नॉट culinary. आवड कशाची होती की अरे हॉटेल भारी चालवतं यार, हॉटेलमध्ये जायचं, असं हॉटेल काढायचं, हे करायचंय. बिहाइंड द सीन काय असतं हे तेव्हा गाडीभरची अक्कल नव्हती रे. आणि जेव्हा 10वी झाली, जेव्हा 11वी केली, तेव्हा मग मला आता जसा हा म्हणला की सोशल लाईफ येते थोडी, तेव्हा पंख फुटलेले असतात, जस्ट अंड्यातनं बाहेर आलेले असतात. पंख नसतात ते, पंखच शिंग असतात त्या फुटलेली 11वी-12वी, म्हणून आज आपण असे बसलो. आणि हे सगळं झाल्यानंतर 11वीत आय वॉज लाईक ठीक आहे, काही पण केलं तर चालेल. आणि तेव्हाच जरा आयुष्यातले जे आपण म्हणतो ना मेजर किस्से असतात ज्याच्याने इधर तुम्हाला ट्रॉमा, येस दॅट टाईप ऑफ, तर ते सगळं होतं, ते सगळं झालेलं रादर. मला 12वी नंतर डिसिजन घ्यायची वेळ आलेली. 12वी आर्ट्स केलं, 65-67 झालं. 12वीला काही नाही, बाबा मला फक्त एवढंच म्हणले, JEE येते, NCHM JEE देऊन टाक. आणि आय वॉज विलिंग. म्हणजे बाबांनी काही दुसरं करिअर ऑप्शन सुचवला नव्हता? ठेवलेला. ठेवलेला. बघ, माझंच ऑलरेडी ठरलेलं की हॉटेल मॅनेजमेंट नाही केलं तर आय हॅव अ व्हेरी क्रेझी असं अडिक्शन टू सायकोलॉजी, आणि मला आवडतं. आय वॉज द नॉट कॉलेज टॉपर, आय वॉन्ट से कॉलेज टॉपर, बट माझे सर्वात जास्त मार्क जे मला 12वीत पडलेले आहेत आर्ट्समध्ये ते सायकोलॉजीला आहेत, विच इज 95. आणि इट्स नॉट रट्टा, मला समजलेल्या गोष्टी म्हणून केलेलं. दॅट्स युनिक.
त्याच्या बाबतीत. पण मी जेव्हा तू म्हणलेलास आधी मला की युअर सेकंड फेवरेट ही वॉज सायकोलॉजी, तेव्हा मी Yeah. असा विचार करत होतो, इमॅजिन करायचा प्रयत्न करत होतो कवट्या जो काउन्सिलर किंवा हे की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स आणि तुमचे काय कवट्याकडे काळ्याला जातात. घेऊन बसलो असतो ना बाजूला. तो आय फील लाईक जर तो खरंच झाला असता, हा खूप छान सिनारिओ ऍक्च्युअली इमॅजिन करायला. Yeah. यू वुड नॉक ऑन द डोर, यू गो इन, हिल से हा या बसा, हा. तू जाऊन मराठी समोर नाही रे. तू समोर जाऊन बसणार, तो म्हणणार काय प्रॉब्लेम आहे, आणि मग तू चालू करणार. आणि मग हा मुलगा काहीतरी, म्हणजे मला असं वाटतं ना की हिज वे ऑफ काउन्सिलिंग वुड बी, तुझा प्रॉब्लेम राहू दे, माझा एक. मी तुला सांगतो माझ्यावर असं हे काय. सो नाही रे, असं नाही. बट बट नो दॅट दिस इज जस्ट द फनी पार्ट, बट या No, but- ही कुड हॅव बीन अ गुड. at that point, at that moment, Counselor. while Hmm. we were deciding की हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे का सायकोलॉजी और वॉट एव्हर अदर ऑप्शन्स आर, तेव्हा मी बाबांबरोबर असं, तेव्हा दादा तर नव्हता पुण्यात, दादा वॉज इन USA स्टडिंग इज मास्टर्स. सो दादाचं तेव्हा त्याचं स्वतःचं चालू होतं, सो मला त्याला तेव्हा त्रास नव्हता द्यायचा. अँड ही वॉज ऑल्सो फिगरिंग इज लाईफ आउट, सो लेट हिम बी, असं होतं. बाबा आणि आई होते, बाबा आणि आईबरोबर बसलेलो, बोलणं झालं, आणि इन दी एंड आम्ही म्युच्युअली या डिसिजनवरती आलो की आत्ता द राईट पाथ फॉर मी इज टेकिंग हॉटेल मॅनेजमेंट. आता माइंड एव्हरी वन, काळे यू ऑल्सो, की आम्ही तेव्हा मी जेई द्यायच्या आधी कोणाशीही बोललो नाही आहे हॉटेल मॅनेजमेंट कसं आहे. मी जेई दिली, रिझल्ट आला, आणि मग आपण दिघ्याच्या भावाला भेटलो, मग मी माझ्या आईच्या मुलाच्या फ्रेंडला भेटलो, आईच्या मुलाच्या आईच्या फ्रेंडच्या मुलाला भेटलो, सॉरी. आणि हे सगळं झाल्यानंतर मग मला जेव्हा कळल्या गोष्टी, तोपर्यंत ॲडमिशन झालेली यार एच.एम. गोवामध्ये, कारण ऑलरेडी माझी 3,000 काहीतरी रँक आलेली, आणि त्याच्यात मला 4-5 कॉलेजेस मिळत होते टॉप 10 मधले. आय वॉज हॅपी, आणि त्याच्यातलं एक आलं टॉप 5 मधलं म्हणल्यावर तर आय वॉज इन 7th हेवन. हां, 7th हेवन मध्ये होतो की टॉप 5 मधलं काढलंय कॉलेज, कायच आहे 5 मधलं काढलंय कॉलेज, कायच आहे आता, घेऊन टाकू. आणि त्यातून गोवा आलंय. युनिव्हर्सनी सर्वात रॉंग सायन्स दिलं. येस, टॉप 5 मधलं ते पण गोव्याला ते जाऊन chill. म्हणतात ना फॉल्स पॉझिटिव्ह, तशा सायन्स दिल्या भाई मला फुल, की हा तू गोव्याला जाणार, तुला मग असं आणि सो इट वॉज अ डील की कशी होती की जेई मध्ये तू मला सांगितलेलं दादाण्या बाबांनी की यू गेट अ रँक अबाव दिस सर्टन नंबर इन जेई अँड यू विल गेट अ बाईक. आय वॉज खूपच निवांत, मला बाईक मिळत होती, कारण त्यांनी जो नंबर ठेवलेला, म्हणजे एक्सपेक्टेशन्स ऑलरेडी त्यांचे काही नव्हते. नाही, जेई अवघड असते पण एवढी पण नाही, हे त्यांना माहीत नव्हतं. सो त्यांनी ऑलरेडी एक्सपेक्टेशन्स एवढे नव्हते ठेवले, कारण प्रेशर नव्हतं टाकायचं, अंडरस्टँडेबल. डील झाली, बाईक येणार, बाईक कुठली, हिमालयन, रॉयल एनफिल्ड क्लब, सगळं हे झालं. अँड आय वॉज लाईक, आता एच.एम. गोवा पण मिळतं आहे, आणि गोव्याला बाईकने जाणार, बीचवरती बाईक नेणार, इकडे बाईक नेणार, हे सगळं इमॅजिनेशन करता करता गेलो. आणि मग आता बघा माझ्याकडे, ठीक आहे, बट काय नाही. पण दॅट इज, आय फील लाईक दॅट इज द वे आपण शिकतो, आणि दॅट इज द वे युअर अँड आवर पेरेंट्स शो लव्ह. या कारण तू जसं बाईकचं म्हणालास, आणि यू सेड की एक्सपेक्टेशन्सच खालती ठेवले होते वगैरे, तसं यु नो तुलाही असतील मित्र असेल, किंवा तुलाही असतील ज्यांच्या घरी पण सेम झालं असेल की नाही का, तू 10वीत 80% किंवा 90% पाड, मग तुला आम्ही हे घेऊन देऊ, तुला 95% पाड, आम्ही तुला हे घेऊन देऊ. असे सिमिलर एम्स माझ्या घरी पण ठेवले गेले होते, हो हो, पण मी ते कधीच सॅटिस्फाय नाही केले, पण तरी मला त्या गोष्टी मिळाल्या. सो जेव्हा आज परत बघतो ना मागे, तेव्हा असं वाटतं की आता जी वेळ येणार आहे ना, इथून पुढे आता तर काही मिळणार नाही, रादर नकोय आता काही घरच्यांकडनं बक्षीस असं, कारण की आता इज हाय टाइम दॅट यू डू इट फॉर युअर सेल्फ ॲट लिस्ट बडी. आय एम लाईक, सो येस, म्हणजे मला आठवतंय की आमच्या सोसायटीत एक मुलगा राहायचा, राहतो अजूनही, तो आता नसतो इथे. तो प्रचंड हुशार होता, प्रचंड हुशार, आणि सेम वयाचे 2च मुलं होतो आम्ही सोसायटीत, त्यामुळे आम्हाला सारखं एकत्र पिक्चर केलं जायचं, आणि वी यूज टू कम फ्रॉम सेम ग्रुप ऑफ फॅमिलीज. सो काय व्हायचं की त्याला मार्क नेहमी 95 वगैरे पडायचे, आणि मी असायचो 70च्या बॉलपार्कमध्ये कुठेतरी. आणि मग त्याला घरच्यांनी 10वीत नाही, सॉरी 7वीत स्कॉलरशिप मिळाल्याबद्दल PSP घेऊन दिला. आणि केवढा रडलोय माहितीये का PSP साठी. आणि त्यानंतर मी काय करणार हा विचार केल्यानंतर
वन फाईन डे बाबांनी मला पण PSP घेऊन दिला आणि तेव्हा ते छान वाटलं. तेव्हा काही फरक नाही पडला. छोटे असतो तेव्हा कळत नाही तेव्हा काही आपल्याला कळत नसतं आपल्याला, आपण मजा घ्यायचो त्या गोष्टीची. मग पुढे जाऊन दादाचा PS2 मला हँड डाऊन झाला वगैरे वगैरे. प्ले स्टेशनची आवड मला त्या मुलामुळेच झाली. इट वॉज बेसिकली लाईक त्या मुलाकडे काहीतरी फॅन्सी आहे जे आपल्याकडे नाही आहे, ही क्रेज जी लहानपणी असते तेवढीच होती ती. ते. Yeah. मेन मला हे कधी आढळलं जेव्हा 11वीत माझा, जसं मी म्हटलं की मी काही चुकीच्या संगतीत होतो किंवा आय डिड सॉर्ट ऑफ लूज माय ट्रॅक, आय वेंट ऑफ ट्रॅक. आणि तेव्हा घरच्यांना वाटलं की व्हॉट कॅन वी डू सो दॅट हा मुलगा बाहेर कमी कांड करेल आणि घरात राहील. म्हणून माझ्या आईबाबांनी मला PS4 घेऊन दिलं बापरे. मजा आहे रे. आणि मी त्याचाही दुरुपयोगच केला ह्याचं मला इतकं वाईट वाटतं. आणि बाय द वे माइंड मी माझा PS4 लॉकडाऊनमध्ये विकला, जेव्हा लोकांनी तो सगळ्यात जास्त वापरला असता. Worst रे. मी तो विकला कारण आय कुडंट डू जस्टिस टू इट. म्हणजे मी फक्त फिफा खेळायचो आणि बाकी स्टोरी मोड्सवाले गेम खेळायला चालू केले की 4 दिवसात संपून जायचे. मग काय करायचं. आणि PS4चे गेम असायचे 4,500ला एक. बाप. मग तो घेतला की एक ॲटलिस्ट 6 महिने तरी खेळायचा. तो मग वाटायला लागलं की हे खूप खर्च होतोय, हे खूप हाय मेंटेनन्स गोष्ट आहे. आणि मित्र फार घरी बोलवायचो नाही मी, मला त्याच्यात कम्फर्ट कधीच नव्हता. आणि म्हणजे कसं असायचं, अरे आपली फ्री वेळ म्हणजे काय, दुपारची वेळ. तेव्हा माझे Yes. आजी आजोबा राहायचे आमच्यासोबत, मग त्यांची झोपायची वेळ किंवा रात्री तर मग आई वडील थकून येणार ऑफिसमधनं, मग तेव्हा मित्र दंगा म्हटलं की मग मलाच टेन्शन आहे, तसं नको. सो मग तो PS4 घेतला आहे, त्याला 2 कंट्रोलर आहेत. तसा एक कंट्रोलर नवीन कोरा, अरे मी बॉक्समध्ये परत दिला रे त्या माणसाला, मला त्या बॉक्सची किंमत मिळाली. What? या यू गेट प्राईस फॉर हॅव्हिंग द बॉक्स, फॉर हॅव्हिंग एव्हरी सिंगल थिंग. सो मला तेच म्हणायचं की हे एक्सपेक्टेशन्स वर्सेस गिफ्ट्सवालं जे बॅटल होतं, हे आय रिअली डोंट फील लाईक आय हॅव वन ॲटलिस्ट वन्स अजून तरी. सेम गोज फॉर द वे आय गॉट माय बाईक, जसं तू तुझं म्हणालास. मला माझी बाईक तर अशी इच्छा म्हणून मिळाली, अरे कपडे शॉपिंग करतो तशी घरच्यांनी बाईक घेऊन दिली एक दिवशी. आणि आज बघतोय मी तर अजूनही काही मित्र म्हणतात की अरे हे झालं की बाईक घेऊ, ते झालं की बाईक घेऊ. किंवा आयफोन घेतला, ठीक आहे, आयफोन आय कॅन अंडरस्टँड, इट वॉज द फर्स्ट फोन वी बॉट फॉर मी, असं एकदम ठरवून जाऊन की आता नवीन फोन घ्यायचा आहे. सो तिथे केला, पण तरी डायरेक्ट आयफोन घेतला. आम्ही घ्यायला गेलो होतो कुठला तरी सॅमसंगचा A72, मी म्हटलं होतं 25-30 भागून घेऊ, कुठला तरी येईल. प्लॅस्टिक बघितलं आणि म्हटलं, मलाच वाईट वाटलं मग नंतर की एवढं प्लॅस्टिकचं तरी नाही घेणार. सो असं करत करत गोष्टी एस्केलेट झाल्या. बेसिकली आवर पेरेंट्स हॅव ऑलवेज प्रोव्हाइडेड द बेस्ट फॉर अस. आणि मग आता कधी कधी त्या प्रिव्हिलेज वी आर प्रिव्हिलेज्ड, वी आर जेन्युइनली प्रिव्हिलेज्ड. येस. म्हणजे देर इज नॉट अ कधी-कधी सिंगल over पण थिंग. वाटतं मला. हो ना, देर इज नॉट अ सिंगल ओव्हर प्रिव्हिलेज वाटतं. देर इज नॉट अ सिंगल थिंग त्याच्याकडे बघून मी असं म्हणेन की अरे माझ्याकडे जर ही गोष्ट असती ना तर मी बेटर केलं असतं. असं काहीच नाही आहे, माझ्याकडे प्रत्येक गोष्ट होती, और मे बी त्याच्यानं जास्त होतं. बट ते आपल्याला यूज कसं करायचं आहे तेव्हा माहित नसेल मे बी. जाणीव असणं असं. ती नंतरच येते. या. अँड हाऊ वॉज VIT? VIT